स्वागत आहे तुमचं MK एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर. आज पाहू आपण शब्दाच्या जाती. आता मूलध्वनींना म्हणजे जे तोंडावाटे आपण मूलध्वनी उच्चारतो त्यांना म्हणतात वर्ण. हे वर्ण किंवा मूलध्वनी जेव्हा कागदावर लिहितात त्यावेळेस काय होते, विशिष्ट चिन्हांचा वापर होते. या चिन्हांना काय म्हणतात, अक्षरे. या चिन्हांना म्हणतात अक्षरे. मग ही जर अक्षरे विशिष्ट क्रमाने आली आणि त्याला एक अर्थ प्राप्त झाला तर त्याचं रूपांतर शब्दात होते, त्याला आपण शब्द म्हणतो. ही जर अशी असेल बदक, हे काय झाला, एक शब्द. मग शब्दाला किंवा शब्दसमूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य म्हणतात. शब्दाला किंवा शब्दसमूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात, वाक्य म्हणतात. आता एक वाक्य घेऊ आपण. बदक पाण्यात पोहते. बदक पाण्यात पोहते. आता या वाक्यामध्ये 3 पद आहेत. किती पद आहेत, 3 पद. मग पद म्हणजे काय, पद म्हणजे सुद्धा शब्दच, पण पद कशाला म्हणतात. आता जसं की पाणी, पाणी हे झाला शब्द, आणि पाण्यात, पाण्यात हे झालं पद. पद म्हणजे हे जे मूळ शब्द आहे तर या मूळ शब्दामध्ये काहीतरी याचं स्वरूप बदलते, म्हणजे मूळ शब्दामध्ये बदल होऊन त्याचं जे नवीन रूप तयार होते त्याला म्हणतात पद. मग वाक्यामध्ये अशी बरीच शब्द येत असतात आणि वाक्यामध्ये आलेली शब्द यांची वेगवेगळी कार्ये असतात. त्या कार्यावरून त्या शब्दाला नाव दिले जाते, त्याच्यावरून शब्दाच्या जाती ठरतात. मग आता वाक्यामध्ये जे शब्द येतात प्रत्येक शब्दाचं कार्य वेगळं असते, त्याच्या कार्यावरून त्याला ते नाव दिले जाते. जसं की आपल्या डोळ्याने दिसणारी कुठलीही, आपल्या डोळ्याने जे काही दिसते त्या प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, प्राण्या, वनस्पती जे आहे त्याला काही ना काहीतरी एक विशिष्ट नाव असते, त्याला नाम म्हणतात. म्हणजे हरी, फूल, गोड, पेन, हे काय झाले, नाम झाले. म्हणजे वाक्यामध्ये एखादा शब्द आला तर त्याला ते आपण नामात दिलं. आणि जर समजा नामाच्या ऐवजी एखादा शब्द येत असेल, नामाच्या ऐवजी येणारा शब्द याला म्हणतात सर्वनाम. त्याला म्हणतात सर्वनाम. म्हणजे जसं की तो, हा, जो, कोण, हे अशी सर्वनामे असतात. म्हणजे राम बाहेर गेला, राम बाहेर गेला आणि येताना तो पेढे घेऊन आला. येताना पेढे घेऊन आला, येताना तो पेढे घेऊन आला. इथं पण सॉरी, समजा येताना तो पेढे घेऊन आला असं लिहिलं तर हे काय झालं, राम झालं नाम. आता हा तो जो आलेला आहे हे कोणासाठी आला, रामसाठी आला. म्हणजे हे काय झालं, सर्वनाम. म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. त्याच्यानंतर नामाची व्याप्ती मर्यादित करणारा किंवा नामाचं महत्त्व सांगणारा त्याला म्हणतात विशेषण. म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगते आणि नामाची व्याप्ती मर्यादित करते, ते असते विशेषण. जसं की कडू कारले, कडू कारले, गोड फळे. मग हे काय झालं, नाम. फळेसुद्धा नाम. मग या कारल्याबद्दल हे कडू हा शब्द जे आहे काय करत आहे, याच्याबद्दल एक विशिष्ट काहीतरी आपल्याला माहिती सांगत आहे. या शब्दातून कळते की कारले कसे आहे तर कडू आहे. म्हणजे हे कडू काय झालं, विशेषण. कडू झालं विशेषण. फळे गोड विशेषण. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण.
काही शब्द वाक्यामध्ये असे शब्द येतात की ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. ज्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होते, म्हणजे वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दामुळं काय होते, काही शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होते. मग ते अर्थ पूर्ण झाला ना, त्याला ज्या शब्दामुळे अर्थ पूर्ण होते त्याला म्हणतात क्रियापद. त्या शब्दाला म्हणतात क्रियापद. मग जसे की जातो, बसतो, जाईल, की अशा टाईपचे असतात क्रियापद इत्यादी. मग काही शब्द या क्रियापदाबद्दल विशिष्ट माहिती सांगतात. जसं की नामाबद्दल विशिष्ट माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असते. तसं या क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे काही शब्द वाक्यामध्ये येतात, त्याला क्रियाविशेषण म्हणतात. नामाबद्दल विशिष्ट माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण आणि क्रियापदाबद्दल विशिष्ट माहिती सांगणारे वाक्यामध्ये काही शब्द येतात की त्याला विशेषण म्हणतात. जसे की आज, काल, इथे, तिथे, हे अशा टाईपचे जर शब्द आले तर ते कोणत्या याचं काम करतात, ते क्रियाविशेषणाचं काम करत असतात. आणि क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल विशिष्ट माहिती सांगत असते. विशेषण हे नामाबद्दल माहिती सांगते, क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल माहिती सांगते. आणि काही शब्द वाक्यामध्ये काही शब्द असे येतात की ती नामाला जोडून येतात. नामाला जोडून येणारे शब्द असतात, त्यांना म्हणतात शब्दयोगी. म्हणजे वाक्यातील काही शब्द ही नामाला जोडून येतात. ते असते शब्दयोगी. जसे की एखादं उदाहरण, झाडावर, घरावर, पुलाखाली, हे पूल, झाड, घर हे काय झाले, नाम आहे. आणि याला जोडून आलेले जे शब्द असतात ही शब्द काय सांगतात, याला म्हणतात शब्दयोगी. याला जोडून आली म्हणजे ही झाली शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय नाही, शब्दयोगी. हे आहे शब्दयोगी. वाक्यामध्ये येणारा शब्द जर नामाला जोडून आला तर ते कशाचं काम करते, शब्दयोगीचं. मग तसेच काही शब्द असे सुद्धा येतात की ते दोन वाक्यांना जोडतात. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य, असे जर दोन वाक्य असतील तर यांना एकत्र करण्याचं काम काही शब्द करतात. जसं व, आणि, म्हणून, किंवा, परंतु, अशा टाईपचे बरेच आहेत इत्यादी. अशा टाईपचे बरेच आहेत. मग असे जर शब्द आले आणि त्याच्यामुळे दोन वाक्य जोडले गेली तर ही शब्द कशाचं काम करतात, उभयान्वयी यांना म्हणतात. यांना नाव दिलेलं आहे उभयान्वयी. यांना नाव दिलेलं आहे उभयान्वयी. शब्दयोगी शब्दाला जोडून येतात, उभयान्वयी शब्द येतात ते काय करतात, दोन वाक्यांना जोडतात. आणि काही शब्द असे येतात वाक्यामध्ये की ते माणसाच्या भावना व्यक्त करतात किंवा मनातली आपली जी वृत्ती असते ना ती व्यक्त करतात. भावना किंवा वृत्ती व्यक्त करतात, म्हणजे त्या शब्दातून व्यक्त होते, त्याला म्हणतात केवल प्रयोगी. त्यांना म्हणतात केवल प्रयोगी. मग हे केवल प्रयोगी शब्द कोणते आहेत, ही असतात जसं की अरे रे, शाबाश, छान, असे काही शब्द असतात त्यांना म्हणतात शब्दयोगी. मग वाक्यामध्ये जे शब्द येतात त्याच्या कार्यावरून त्याला नावं दिलेली आहेत आणि त्या नावावरूनच काय झाले, शब्दाच्या जाती पडतात, म्हणजे शब्दाचे प्रकार पडतात. आणि त्या शब्दाचे प्रकार म्हणजेच काय असते,
शब्दाच्या जाती. शब्द वाक्यामध्ये येणारे शब्द विशिष्ट प्रकारचे कार्य करत असतात. त्या कार्यावरून त्यांना त्यांचे नाव दिलेले आहेत आणि त्यांनाच म्हणतात शब्दाच्या जाती. मग ते जाती कोणकोणत्या आपण हे सविस्तर पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये बघू. जसे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, अव्ययीय, उभयनामी आणि केवल. शब्दयोगी अव्ययीय नाही, फक्त शब्दयोगी, उभयनामी आणि केवल प्रयोगी अशा शब्दाच्या 8 जाती आहेत. आता कधी कधी काय होते, वाक्यामध्ये एक शब्द वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. म्हणजे एकच शब्द, आता एक शब्द घेतला आपण वर जर शब्द घेतला तर वेगवेगळ्या वाक्यामध्ये हा शब्द वेगवेगळी कार्य करणार. जसं की मग दशरथाने कैकेयीला वर दिला. दशरथाने कैकेयीला वर दिला. तर हे जे वर आहे, दशरथाने कैकेयीला वर दिला, हे वर काय झालं, नामाचं. या वाक्यामध्ये हे वर काय कुठलं कार्य करत आहे, नामाचं कार्य करत आहे. तू त्या राजपुत्राला वर, तू त्या राजपुत्राला वर, हे शब्द आहे, हे झाले क्रियापद. म्हणजे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होते. या वर या शब्दानं काय व्हायला, समजा तू त्या राजपुत्राला इतकंच वाचलं तर पुढे काय याचा अर्थ होते, लागत आहे का काही, काहीच नाही. म्हणजे वाक्य पूर्ण कशानं होत आहे, वर या शब्दाने, तू त्या राजपुत्राला वर. म्हणून हे वर इथे क्रियापदाचं काम करते. या वाक्यामध्ये नामाचं काम करत आहे, याच्यात क्रियापदाचं काम करत आहे. पक्षी झाडावर बसला. पक्षी झाडावर बसला. इथलं वर हे शब्दयोगी झालं. इथलं वर हे शब्दयोगी झालेलं आहे. आणि वर पिता मुलाच्या लग्नात, वर पिता मुलाच्या लग्नात मिरवतो. हे जे आहे पिता, हे नाम आहे. पिता काय झालं, नाम आहे. आणि नामाबद्दल माहिती सांगत आहेत. कोणता शब्द, वर. वर म्हणून हे झालं विशेषण. हे काय झालं, विशेषण. म्हणजे एकच शब्द आहे पण त्याचे वेगवेगळ्या वाक्यामध्ये त्याची वेगवेगळी कार्य आहेत. जसं की पहिल्या याच्यामध्ये वर हा शब्द नामाचं कार्य करतो, दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापदाचं कार्य करत आहे, तिसऱ्याच्या शब्दयोगीचं आणि चौथ्या याच्यामध्ये विशेषणाचं कार्य. अशा पद्धतीनं शब्दाचे कार्य आहे. मग वाक्यामध्ये जे शब्द येतात तर ते कधी कधी जशाला तशी येत नाहीत. काही शब्दाचं स्वरूप बदलत असते. मग काही शब्द जसं असते त्याला लिंग वचन आणि विभक्तीचे प्रत्यय. लिंग वचन आणि विभक्तीचे प्रत्यय लागल्यामुळं काय होते, त्या शब्दाचं स्वरूप बदलते. म्हणजे त्या शब्दामध्ये बदल होतो. शब्दात बदल होतो आणि काही शब्दामध्ये बिलकुल बदल होत नाही. यावरून शब्दाच्या 2 जाती पडतात. यावरून शब्दाच्या 2 जाती पडतात. एक असते विकारी आणि एक आहे अविकारी. विकारी म्हणजे याच्यात लिंग वचन आणि विभक्तीचे प्रत्यय याच्यामुळं काय होते, त्या शब्दाचं रूप बदलते आणि याला लिंग वचन विभक्ती याचा काहीही परिणाम याच्यावर होत नाही. याचं स्वरूप बदलत नाही. आणि याच्यामध्ये काय ते बदलते.
मग आणि मग शब्दाच्या जे 8 जाती असतात की जसं की नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, ही जी आहेत ही विकारी आहेत. ही कोणती आहेत? ही विकारी आहेत. आणि अविकारी म्हणजे मग याच्यामध्ये येते क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयनामी आणि केवल प्रयोगी. या शब्दाच्या 8 जाती आहेत. या शब्दाच्या 8 जातीपैकी 4 जाती आहेत विकारी आणि 4 जाती आहेत अविकारी. विकारी म्हणजे ज्याच्यात लिंग किंवा वचनमुळे किंवा विभक्तीचे प्रत्यय याच्यामुळे ज्याच्या स्वरूपामध्ये बदल होतो. मूळ शब्द जे आहे त्याच्यामध्ये बदल होतो. आणि ही जी आहेत यांना हे प्रत्यय लागले नाही, झालं काहीतरी, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ती जशी आहे तशीच राहतात, म्हणून अविकारी म्हणतात. हे आपण बघितलं फक्त वाक्य आणि वाक्यामध्ये येणारे शब्द, त्या शब्दाचं कुठलं कार्य करतात आणि त्या कार्यावरून त्या शब्दाला जे नावं पडतात ते पाहिलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की शब्दाच्या जे जाती आहेत त्यातले सविस्तर एक एक जात किंवा एक एक प्रकार समजून घेऊ. थँक्यू.